पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास पाठ क्रमांक 18 माझे कुटुंब आणि घर हा पाठ शिकणार आहोत। या पाठाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे आहे। आपण आपल्या कुटुंबात जन्मतो, वाढतो। आई वडील आपल्याला लहानाचे मोठे करतात, आपली काळजी घेतात। कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते। आपली अन्न, वस्त्र आणि निवारा यांची गरज कुटुंबातच पूर्ण होते। कुटुंबातील इतर व्यक्तीही आपला सांभाळ करतात। कुटुंबातील व्यक्तीमध्ये जिव्हाळा असतो। प्रेम व आपुलकीमुळे आपल्याला कुटुंबात राहायला आवडते। अडीअडचणीच्या काळात सर्वजण एकमेकांना मदत करतात। आजारी पडू नये म्हणून काळजी घेतात। आजारपणात आपले आई वडील आपली देखभाल करतात। आता आपण छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब म्हणजे काय ते समजावून घेऊया। काही कुटुंबांमध्ये आई वडील व त्यांची 1 किंवा 2 मुले एवढीच माणसे असतात। अशा कुटुंबांना छोटे कुटुंब म्हणतात। पण काही कुटुंबात आजी आजोबा, काका काकू, सख्खी व चुलत भावंडे राहतात। अशा कुटुंबांना मोठे कुटुंब म्हणतात। आता आपण विस्तारित कुटुंब म्हणजे काय ते समजावून घेऊया। आपल्या कुटुंबाशी आपले अनेक नातेवाईक जोडलेले असतात। काका काकू, मामा मामी, आत्या मावशी आपल्या नात्यागोत्याची असतात। अशा कुटुंबाला विस्तारित कुटुंब म्हणतात। नातेवाईकांमुळे आपले कुटुंब विस्तारते। विस्तारित कुटुंबातील सर्वजण एकाच घरात राहत नाहीत, पण त्यांच्यात प्रेम व जिव्हाळा असतो। वेगवेगळ्या प्रसंगी ते एकमेकांना भेटत असतात। काळाप्रमाणे कुटुंब संस्था बदलत जाते। एकेकाळी आजी आजोबा, आई वडील, काका काकू आणि सख्खी व चुलत भावंडे या सर्वांचे मिळून मोठे कुटुंब असे। त्याला एकत्र कुटुंब म्हणत। ही सर्व माणसे एकत्र राहत। नोकरी, उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने ही एका घरातील माणसे वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागली की त्यांची वेगळी कुटुंबे तयार होतात। अशा कुटुंबांना विभक्त कुटुंब म्हणतात। अशा प्रकारे कुटुंब संस्थेत बदल झाला आहे। कुटुंबातील आपली कामे। मुलांनो, तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये दररोज अनेक कामे असतात, जसे पाण्याची साठवण करणे, स्वयंपाक करणे, स्वच्छता करणे। घरी जर वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे। पण ही कामे आपली आई करते। पण या चित्रात पहा, प्रत्येक व्यक्ती काम करत आहे। कुटुंबातील कामे सर्वांनी केल्यास कोणा एकाच व्यक्तीवर भार पडत नाही। म्हणून मुलांनो, तुम्ही सुद्धा घरातील छोटी मोठी कामे करा। घराची स्वच्छता व सजावट। हे घर पहा कसे स्वच्छ व नीटनेटके आहे। असे घर असेल तर आपल्याला प्रसन्न वाटते। पण घरात सगळीकडे पसारा असला तर आपल्याला कोणतीच वस्तू वेळेवर सापडत नाही। म्हणून घरात स्वच्छता राखणे ही कुटुंबातील सर्वांची जबाबदारी आहे। घरातील केरकचरा कचरापेटीतच टाकावा। घराच्या बाहेर फेकू नये, त्यामुळे परिसर स्वच्छ राहायला मदत होते। घरातील ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करावे। आपण कुटुंबात अनेक सण उत्सव साजरे करतो। कुटुंबातच नव्हे तर आपल्या देशात विविध भागात विविध उत्सव साजरे केले जातात।
शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे. आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित आहेत. होळी हा वसंत ऋतूच्या स्वागताचा उत्सव आहे. तर पंजाबमध्ये पीक काढणीच्या सुमारास वैशाखी हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात पेरणीनंतर बैलपोळा हा सण साजरा केला जातो. तर तमिळनाडूमध्ये पोंगल, केरळमध्ये ओणम हे उत्सव पीक काढणीच्या हंगामात साजरे होतात. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा यासारखे सण पिके हातात आल्यानंतर आपण साजरे करतो. बुद्ध पौर्णिमा, रमजान ईद, नाताळ, पतेती हे महत्त्वाचे सण आहेत. सण आणि उत्सव कोणतेही असोत, सर्व भारतीय त्यात आनंदाने सहभागी होतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत. सर्व नागरिक ते साजरा करतात. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी साजरा करतात, तर प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी या दिवशी आपण साजरा करतो. या पाठातून आपण काय शिकलो? कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते. कुटुंबाचे छोटे कुटुंब, मोठे कुटुंब, विस्तारित कुटुंब असे प्रकार असतात. आपले घर, परिसर स्वच्छ ठेवावा. आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी निगडित आहे. सण उत्सवामुळे लोकांत एकोप्याची भावना वाढते. उत्सवात गाणी, नृत्य, रांगोळी, खेळ, स्पर्धा, शर्यती यांची रेलचेल असते.